मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि अंबरडा मोर्चा करतायत. खरं म्हणजे मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघितलं तर अशा प्रकारचे मोर्चे ते काढणार नाहीत. यापूर्वी सांगितलं, उद्धव ठाकरेंनी ज्या घोषणा केल्या त्यांनी 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली. त्याच्या 3 वर्ष आधी आम्ही 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली. त्यामुळे त्यांनी काही फार मोठं केलं असं नाही. या उलट त्यांनी जी घोषणा केली होती की आम्ही 50,000 रुपये चालू खात्याच्या लोकांना देऊ, 2.5 वर्षात फुटकी कवडी दिली नाही. त्याचे 16 लाख शेतकऱ्यांचे पैसे आमचं सरकार आल्यानंतर आम्ही दिले. आणि आताही आम्ही 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे, ज्यातले 21,000 कोटी तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जात आहेत. म्हणजे त्यांच्या कर्जमाफीच्या पैशांपेक्षा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत. याच्या व्यतिरिक्त 6,000 रुपये राज्याचे आणि 6,000 रुपये केंद्राचे, 12,000 रुपये वेगळे आम्ही शेतकऱ्यांना देतोय. इन्शुरन्सचे पैसे आम्ही वेगळे शेतकऱ्यांना देतो आहोत. त्यामुळे ज्यावेळी त्यांच्या काळामध्ये अशी नुकसान झालं होतं त्यावेळी त्यांनी नेमके किती पैसे दिले हे जर आपण बघितलं तर त्यांना असा मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का हे आपल्या लक्षात येईल. तथापि ठीक आहे, त्यांनाही कुठेतरी आपल्या पक्षाला जिवंत ठेवायचं आहे, त्यामुळे ते प्रयत्न करत आहेत. संभाजीनगरमधून मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कोण आहेत सपकाळ, त्यांना कोण जिल्ह्यात ओळखतं का, असं त्यांनी सपकाळ यांनी केलेल्या टीकेवरती मुख्यमंत्री फडणवीसांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.